विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा ऐका, गेट समोर कुणी उभं राहू नका. हार घालायच्या टायमाला मी तरुण कार्यकर्त्यांना बोलवतो. कृपया आपण मंडपामध्ये उभा राहा. दादा, एक 2 मिनिटं मी तुम्हाला बोलवतो वरती. हॅलो. चला चला, तरुण कार्यकर्ते हार घालायलाच फक्त वरती या. हा, करा चालू. हरी रामकृष्ण हरी हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी हेलो हेलो हॅलो. रूप पाहता लोचनी सुख झाले होता सुख झाले होता सुख झाले होता रूप पाहता लोचनी सुख झाले होता पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता सुख झाले हो साधनी
विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा कृष्ण हरी जय हॅलो वर घेता का वर थोडा वर चढव पांढरी 3 लावा बघ है का पांढरी 3 आहे येऊनी संसारे मी तो एक जाणे हरे मी तो एक जाणे हरे मी तो एक जाणे हरे येऊनी संसारे मी तो मी तो एक जाणे हरे मी तो एक जाणे हरे संसारे में तो एक जाने हरे मैं तो एक जाने हरे मैं तो एक जाने हरे आए होनी संसारे में तो एक जाने हरे मैं तो एक जाने हरे मैं तो एक नेने अनेक काहे धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा काहे धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ
अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ स्वार्थ पंढरीनाथ अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक नित्य ध्यात से गोविंद जिने आई तो काही गंगा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा नित्य ध्यात से गोविंदा हो कुमार कुमार बसलेले लोक टाळी वाजवा. एवढं सुंदर वाटल्यावर तर मनानं टाळी वाजवी जावा. ऐका वैभव युवा गायनाचार्य युवा कीर्तनकार आदरणीय सुनील महाराज मोरे हे पहिले चाल म्हणतील. द्रुपद या ठिकाणी संतनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे बाल वारकरी द्रुपद म्हणतील. बोला. थोडंसं गेन द्या. ये वोनी संसारी ये वोनी संसारी
काही धंदा नेने आणि काही धंदा नेने आणि काही धंदा मी तो
विठ्ठल
थोडं उतरल्यावर चढवा. येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी. नेने अनेक काहे धंदा नित्य ध्यात से गोविंदा. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ. नेने अनेक काहे धंदा नित्य ध्यात से गोविंदा. तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. नेने अनेक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा. शरचंद्र बिंबा ननम चारुहासं लसत्कुंडलं क्रांतगंडस्थलांगम. जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू रघुमाना माना. पांडुरंगा करू रघुमाना माना. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा.
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया संताच्या संसारी थोडं कमीच वाटायला येवनी संसारी मी तो एक जाणे हरी नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आकारण करुणावरून आलय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एक निष्ठाने निळवळ भक्त असणारे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंदे विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आम्ही आमच्या जीवनामध्ये आल्यानंतर कुठलं साध्य प्राप्त केलं आणि ते साध्य प्राप्त करून घेत असताना त्या साध्य प्राप्ती करता कुठलं साधन वापरलं याचा विचार केला आणि विचार करत असताना त्या साधनामुळे त्या साध्यामुळं आमच्या जीवनामध्ये कुठे फलश्रुती प्राप्त झाली याचा विचार अभंगामध्ये केलेला विठाला विठाला मत आम्ही या संसारामध्ये आलो येऊनी संसारी या संसारामध्ये आलो पण या संसारामध्ये आल्यानंतर आमच्या जीवनाचं एक साध्य ठरलं काय मी तो एक जाणे हरे त्या परमात्म्याला जाणण्याकरता आम्ही रात्रंदिवस प्रयत्न केला त्या परमात्म्याला जाणलं ते साध्य आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळवलं विचारलं महाराजांना तुम्ही त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेतली ते साध्य तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मिळवलं पण ते साध्य प्राप्त करत असताना त्या साध्याला प्राप्त करून घेत असताना साधन कुठलं वापरलं तुकोबराय म्हणले दुसरं तिसरं कुठलं साधन वापरलं नाही दुसरा तिसरा कुठला धंदा आम्ही केला नाही नेने अनेक काही धंदा एकच धंदा केला कुठला नित्य ध्यातसे गोविंदा त्या परमात्म्याचं ध्यान केलं त्या परमात्म्याचं नामस्मरण केलं त्याचं साध्य आम्हाला प्राप्त झालं त्या भगवान परमात्म्याची आम्हाला प्राप्त झाली नवे नवे किंबहुना आमच्या जीवनामध्ये निर्माण होणारा काम आमच्या जीवनामध्ये निर्माण होणारा लोभ आमच्या जीवनामध्ये निर्माण होणारा स्वार्थ सगळा परमात्मय स्वरूप झाला कशामुळं नेने आणि काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा त्या भगवंताचं ध्यान केल्यामुळं काम आमचा परमात्मा स्वरूप झाला लोभ परमात्मा स्वरूप झाला आणि स्वार्थ सुद्धा परमात्मा स्वरूप झाला काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ आता फक्त एकच उरलंय तो धनी आहे आणि आम्ही काय आहोत सेवक आहोत तो परमात्मा आमचा काय आहे धनी आहे तुका म्हणे एक धनी
माणसाला एक धनी असावा. तुका म्हणे एक धनी विठ्ठल. तुका म्हणे एक धनी विठ्ठल आणि मी सेवक. मी कोण झालो आता? सेवक झालो. तो परमात्मा आमचा धनी झाला, तो विठ्ठल आमचा धनी झाला आणि आम्ही काय झालो? सेवक झालो. कशामुळे महाराज? काय नाही, काहीच केलं नाही. आम्ही काय केलं? नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. अभंगाचा सरळ भावार्थ. आता सरळ सरळ झोपले तरी हा विठाला 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 अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार देणं वक्त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. खरं तर आज लय महफिल रंगली महाराज. आता काय बोलावं काय काय सांगू? आता अभंग घ्यायचा होता मला, म्हणजे काहीच सांगता आलं नसतं. पण तरी सुद्धा या ठिकाणी हा एवढा गोड असा सोहळा पाहिल्याच्या नंतर गोड माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज. आज सगळे नाथ अवतरलेत. नाथ, कारण भैरवनाथाचा सप्ताह आहे ना. भैरवनाथाचाच ना, भैरवनाथाचा सप्ताह आहे. वाजवायला मच्छिंद्रनाथ आहेत, गायला अमरनाथ आहेत, कीर्तन करायला सोमनाथ आहेत. सगळं नाथच महाराज. यांना बी घेऊ आपल्यामध्ये. सुनील नाथ, तिकडं प्रवीण नाथ, सगळे. पुन्हा आमच्या संस्थेचं नाव सुद्धा संतनाथ आहे. सगळे संतनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या नियोजनात त्यांची हरिभक्त संस्था आहे. तसेच आमचे मच्छिंद्र महाराज यांच्या नियोजनाखाली ज्यांची संस्था आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आता इथं आल्यानंतर एवढा पाहुणचार झाला महाराज. एवढं पाहून चार पाहून डोळे दिपले महाराज. एवढं पाहिल्याच्या नंतर आता काय बोलावं हे कळना. ज्यांनी नियोजन केलं आमच्या सगळा मोरे परिवार, हरिभक्त पण आमचे सुनील महाराज यांच्या माध्यमातून, आणि सगळे तरुणांची टीम या ठिकाणी उपस्थित होती सत्कार करण्याकरता, फुलं टाकण्याकरता. एवढं फुलं लग्नात सुद्धा पडले नाहीत. विठाला विठाला कारण लग्नच कोरोनात झालंय. कोरोनामध्ये सगळं रोना होतं. कोरोना म्हणजे लय अवघड होतं. जाऊ दे, आता तिकडं जायचं नाही आपल्याला. पण इथं पाहिल्यानंतर समाधान वाटलं. भैरवनाथांना पाहिल्यानंतरही समाधान वाटलं. आणि विशेष म्हणजे ज्यांची संसिस्टीम आहे आमचे भैरवनाथ, वा वा वा, टाळी वाजवा एकदा. गोड अशी ज्यांची संसिस्टीम आहे भैरवनाथ महाराज आहेत. सर्वच आता सर्व विद्यार्थी मंडळी, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळ सहभाग जास्त आहे. पुरुष मंडळीला जागा नसल्यामुळे सगळे खाली बसले. कारण तुम्हाला 50% ना, त्यामुळे तुम्हाला वर त्यांना घ्यावाच लागणार. ते बिचारे आपले खाली बसलेत निवांत पंक्तीला. असू द्या, तुमच्या समोर कळवणं. पण मला जीवनामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आणि या कीर्तन सेवेकरता ज्यांचं चॅनल आहे आमचे प्रवीण महाराज आहेत. माऊली भक्ती. काय नाव आहे चॅनलचं? लक्षात ठेवायचं. मोबाईल नाही असा माणूस तुम्हाला आता दिसणार नाही. परवा महाराज एका गावातून येत होतो. ऑपरेशन करून आणलं होतं नुकतंच एका म्हाताऱ्याचं ऑपरेशन. डोळ्याला चष्मा होता, कुठला? काळा. तरी ते मोबाईलच्या रील पाहत होतं. आता मला सांगा, मोबाईल कोण पाहत नाही? सगळे पाहतात. एक सांगू तुम्हाला, मोबाईलवरती जायचं, यूट्यूब नावाचं चॅनल आहे. कुठलं? आपलं ते काय यूट्यूबच ना. यूट्यूबवरती त्या ॲपवरती जायचं, माऊली भक्ती हे नाव सर्च करायचं. काय? माऊली भक्ती हे कीर्तन जर तुम्हाला परत पाहायचं असेल त्याच्यावरची सर्च करायचं. कीर्तन येत आहे सगळं. त्याला काय करायचं? पुन्हा लाईक करायचं. पुन्हा